Today we are discussing about the defect present in a solid. Yesterday lecture we are discussing about the packing efficiency in SCC, BCC and FCC. In case of SCC, packing efficiency as well as voids, occupied space as well as unoccupied space दोघांचा स्टडी आपण SCC मध्ये केला. BCC मध्ये occupied space as well as unoccupied space म्हणजे occupied space इकडे vacant space. FCC मध्ये occupied space as well as vacant space या दोघांचा स्टडी आपण कालच्या लेक्चरला केलाय. आज काय बघायचंय डिफेक्ट. व्हॉट इज द मीनिंग ऑफ डिफेक्ट त्या अगोदर क्लिअर करा. आपण सॉलिड स्टेट चॅप्टर स्टडी करतोय त्याच्यामध्ये डिफेक्ट नावाचा पॉइंट आपण आजच्या लेक्चरला स्टडी करणार आहे. बघा डिफेक्ट म्हणजे काय ते लक्षात घ्या. ही सॉलिड मध्ये आपण काय करतो अरेंजमेंट. इन केस ऑफ सॉलिड देयर इज अरेंजमेंट ऑफ. सॉलिड मध्ये काय करायचं अरेंजमेंट करायची. कोणाची अरेंजमेंट केली सॉलिड मध्ये ते एकदा क्लिअर करा की इन केस ऑफ सॉलिड वी आर अरेंज द पार्टिकल्स. अरेंजमेंट कोणाची करतोय पार्टिकल्सची करतोय. पार्टिकल्स मध्ये कोण आले ॲटम मॉलिक्युल्स अँड आयन्स आले. फक्त मी काय सांगतोय ते एकदा क्लिअर करा की डिफेक्ट नावाचा कन्सेप्ट कसा येणार आहे. डिफेक्ट नावाचा कन्सेप्ट आपल्या सॉलिड स्टेट मध्ये कसं काय आला ते एकदा मी तुम्हाला सांगतो की सॉलिड मध्ये आपण काय करतो आतापर्यंत आपण ते स्टडी करत आलो की सर सॉलिड मध्ये अरेंजमेंट करायची. कोणाची अरेंजमेंट करायची पार्टिकल्सची करायची. कुठले पार्टिकल्स. पार्टिकल्स म्हणजे कोण आहेत ॲटम्स मॉलिक्युल्स अँड आयन्स. ॲटम्स म्हणजे कोण स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एलिमेंट. मॉलिक्यूल स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ कंपाऊंड. आयन्स म्हणजे तुमचे कॅटायन्स अँड अनायन्स. आता अरेंजमेंटच्या बाबतीमध्ये आपण कोणाची अरेंजमेंट करतोय पार्टिकलची अरेंजमेंट करतोय. आता डिफेक्ट कसं येतो ते एकदा क्लिअर करा. डिफेक्ट मध्ये नेमकं काय घडतं ते एकदा समजून घ्या की अरेंजमेंट कोणाची करतोय पार्टिकलची करतोय. जर त्या पार्टिकलच्या अरेंजमेंट मध्ये काय दिसत असेल डेव्हिएशन दिसत असेल. जर पार्टिकलच्या अरेंजमेंट मध्ये डेव्हिएशन दिसत असेल तर त्याला म्हणायचं डिफेक्ट. सॉलिड मध्ये अरेंजमेंट करतोय पार्टिकलची. आता डिफेक्ट कसं येतोय जर मी पार्टिकल्सला अरेंज करत असताना तिथं डेव्हिएशन येत असेल तर इनपरफेक्टनेस येत असेल तर. आता डेव्हिएशन म्हणजे काय ते मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन करतो. डेव्हिएशन येते म्हणजे नेमकं काय घडतं ते बघा की हे एक क्लासरूम आहे. ही कोण आहे एक क्लासरूम आहे. त्या क्लासरूम मध्ये डेली किती मुलं प्रेझेंट असतात हे बघा. त्या मुलांची मी पोझिशन तुम्हाला लोकेट करतोय किंवा इंडिकेट करतोय किंवा हायलाइट करतोय. एवढे मुलं तुमच्या त्या क्लासमध्ये डेली अवेलेबल असतात. किती मुलं आहेत कन्सिडर. क्लासमध्ये किती स्टुडंट आहेत टोटल 9 नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत. आता घडतंय काय बघा की डेव्हिएशन नेमकं कसं येतं. हा कन्सेप्ट हा वर्ड अगोदर सगळेजण क्लिअर करा. व्हॉट इज द मिनिंग ऑफ डेव्हिएशन. नंतर डिफेक्टच्या डेफिनेशन कडे जाऊया. नंबर ऑफ स्टुडंट किती आहेत 9 नंबर ऑफ स्टुडंट. त्या 9 नंबर ऑफ स्टुडंट हे डेली अवेलेबल आहेत. म्हणजे तिथं आपण पार्टिकलची अरेंजमेंट केली. ते स्टुडंट म्हणजे आपले पार्टिकल्स आहेत त्यांची आपण अरेंजमेंट केली. आता घडतंय काय बघा की ह्या 9 नंबर ऑफ स्टुडंट पैकी एखादा स्टुडंट हा त्या दिवशी मिस झाला म्हणजे तो आला नाही. एखादा स्टुडंट त्या दिवशी काय आला नाहीये मिस झालाय किंवा तो लेक्चरला बसलेला नाही किंवा तो क्लासला आला नाही. आता काय दिसतंय बघा 9 किती नंबर ऑफ ॲटम्स पाहिजे होते किंवा स्टुडंट पाहिजे होते 9 नंबर ऑफ स्टुडंट्स पाहिजे होते. अवेलेबल रिक्वायर्ड नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत 9 नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत. त्या 9 नंबर ऑफ स्टुडंट मध्ये आज किती दिसतात मला ओनली 8 नंबर ऑफ स्टुडंट. पण घडतंय काय बघा की प्रत्येक स्टुडंटची पोझिशन आपण लोकेट केलेली किंवा हायलाइट केलेली. प्रत्येक स्टुडंटची पोझिशन लोकेट केलेली किंवा हायलाइट केली. इथं काय घडलं बघा की 9 नंबरचा जो स्टुडंट आहे तो मिस झालाय म्हणजे त्या ठिकाणी डेव्हिएशन आलं. म्हणजे त्या ठिकाणी काय आलं डेव्हिएशन आलं. समजते का बघा. त्याला काय म्हणायचं डेव्हिएशन म्हणायचंय. मग असं डेव्हिएशन जर पार्टिकल्सच्या अरेंजमेंट मध्ये येत असेल तर त्याला डिफेक्ट म्हणायचंय. हे कोणाच्या बाबतीमध्ये घडलं स्टुडंटच्या बाबतीमध्ये घडलंय. हे कोणाच्या बाबतीमध्ये घडतंय पार्टिकलच्या बाबतीमध्ये घडतंय. एवढाच फरक आहे कशामध्ये डेव्हिएशन मध्ये. डेव्हिएशन जर पार्टिकलच्या बाबतीमध्ये घडत असेल तर डिफेक्ट म्हणा. मग काय डेफिनेशन आहे बघा डिफेक्टची. एनी डेव्हिएशन ऑकर्ड इन द. कशामध्ये डेव्हिएशन दिसतंय एनी डेव्हिएशन ऑकर्ड इन द अरेंजमेंट ऑफ कोणाची अरेंजमेंट करायची कन्स्टिट्युएंट. इन द अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. जे काही पार्टिकल्स तुमच्या सॉलिड मध्ये आहेत त्या पार्टिकलच्या अरेंजमेंट करत असताना जर काही डेव्हिएशन दिसत असतील तर त्याला काय म्हणायचंय डिफेक्ट म्हणायचंय. आता हे झालं एक एक्झाम्पल कारण आपल्याला डिफेक्टचं क्लासिफिकेशन बघायचं. डिफेक्ट सगळ्यांच्या लक्षात येतं बघा. जर डेव्हिएशन दिसत असेल अरेंजमेंट मध्ये तर त्याला म्हणायचं डिफेक्ट. किंवा डेव्हिएशनला दुसरा शब्द काय इनपरफेक्टनेस असेल. परफेक्टनेस असेल तर नो डेव्हिएशन. इनपरफेक्टनेस असेल तर
डेव्हिएशन. आता हे कोणाच्या बाबतीमध्ये झालं, जर क्लासमधला एखादा मुलगा अब्सेंट असेल तर त्यावेळी जे घडतं तो एक डिफेक्ट आहे. आता दुसरा कुठल्या टाईपचा असेल बघा, आपल्या क्लासमध्ये टोटल किती स्ट्रेंथ आहे, 9 स्टुडंटची स्ट्रेंथ आहे. आता 9 स्टुडंट पैकी एखादा जर स्टुडंट एक्स्ट्रा येत असेल, एखाद्या दिवशी जर एखादा स्टुडंट एक्स्ट्रा येत असेल तर बघा असं असेल तर पण त्यावेळेस काय घडणार आहे, डिफेक्ट घडणार आहे. हे एक्झाम्पल आपण स्टडी करणार आहे कारण ते क्लासिफिकेशन मध्ये क्लिअर होईल. डिफेक्ट जर तुम्हाला समजलं असेल तर डिफेक्टच्या क्लासिफिकेशनचा आपण स्टडी करणार आहे की डिफेक्ट कसा घडलाय ते आपण बघणार आहे. डिफेक्टची डेफिनेशन लक्षात ठेवा. आता नंतर काय करायचंय, डिफेक्टचं क्लासिफिकेशन करायचंय. पण क्लासिफिकेशनच्या अगोदर काय की डिफेक्ट हा तुमचा कसा येतो ते तुम्ही समजून घेतलंय. आता क्लासिफिकेशन मध्ये काय घडतंय बघा, क्लासिफिकेशन मध्ये काय, डिफेक्टचं क्लासिफिकेशन कसं येतं ते एकदा क्लिअर करा की डिफेक्टला क्लासिफाय कसं केलं. जर अरेंजमेंट मध्ये डेव्हिएशन येत असेल तर सर तिथं डिफेक्ट येतोय, तिथं काय येतोय, डिफेक्ट येतोय. आता क्लासिफिकेशन कसे केले बघा, की तुमचा डिफेक्ट हा 3 पार्ट मध्ये क्लासिफाय केलाय. किती पार्ट मध्ये, 3 पार्ट मध्ये. आपल्याला फक्त एकच पार्टचा स्टडी करायचा. 12th स्टँडर्ड मध्ये वी आर डिस्कसिंग अबाउट ओनली वन पॉइंट किंवा ओनली वन क्लास. फर्स्ट इज व्हॉट, व्हॅलन्सी डिफेक्ट. पहिला कुठला बघा तुमचा, व्हॅलन्सी डिफेक्ट. दुसरा कुठला बघा, इंटरस्टिशियल डिफेक्ट. इंटरस्टिशियल डिफेक्ट. आणि हा प्लेन डिफेक्ट. आता डिफेक्ट आहेत किती आपल्याला स्टडी करायचे, कुठले, व्हॅलन्सी, इंटरस्टिशियल आणि प्लेन डिफेक्ट. पण या डिफेक्टच्या क्लासिफिकेशन मध्ये आणखीन एक लक्षात ठेवा, क्लासिफिकेशन कसं येतंय. एक म्हणजे लाईन डिफेक्ट. पहिला कुठला आहे तुमचा, लाईन डिफेक्ट. आणि दुसरा कुठला आहे बघा, पॉइंट डिफेक्ट. आता लाईन डिफेक्ट आणि पॉइंट डिफेक्ट मध्ये काय फरक आहे ते समजून घ्या. अगोदर तुमचा डिफेक्ट म्हणजे काय असणार आहे, डेव्हिएशन तुमच्या कन्स्टिट्युएंट पार्टिकलच्या अरेंजमेंट मध्ये येत असेल तर तो डिफेक्ट आहे. आता क्लासिफिकेशन मध्ये मी काय सांगितलं, फर्स्ट इज द लाईन डिफेक्ट, सेकंड इज द पॉइंट डिफेक्ट. आता लाईन डिफेक्ट आणि पॉइंट डिफेक्ट म्हणजे काय ते क्लिअर करा. व्हॉट इज द मिनिंग ऑफ लाईन डिफेक्ट अँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ पॉइंट डिफेक्ट ते पण क्लिअर करा. की लाईन डिफेक्ट मध्ये काय घडतंय, आता तुमच्या सॉलिड मध्ये जे पार्टिकल्सला आपण अरेंज करणार आहे, कोणाला अरेंज करणार, पार्टिकल्सला अरेंज करणार. त्या पार्टिकल्सला अरेंज करत असताना जर लाईन मध्ये डेव्हिएशन येत असेल तर जे काय लाईन्स तुम्ही अरेंज करणार आहे, आता हा माझा समजा कन्सिडर करा, दिस वन इज द युनिट सेल. हा युनिट सेल आहे. ह्या युनिट सेलच्या जर लाईन मध्ये थोडंफार डेव्हिएशन येत असेल म्हणजे कुठली एखादी कमी जास्त होत असेल तर त्याला कुठला डिफेक्ट म्हणायचा आहे, लाईन डिफेक्ट म्हणायचा आहे. आता पॉइंट डिफेक्ट मध्ये काय घडतंय, तुमचे जे पॉइंट डिफेक्ट मध्ये काय घडतंय ते क्लिअर करा. की पॉइंट डिफेक्ट मध्ये काय घडतं, जे पॉइंट्स तुमचे असतील, पॉइंट्स म्हणजे तुमचे पार्टिकल्स जे तुम्ही सॉलिड मध्ये अरेंज करणार आहे, त्या पॉइंट्सच्या अरेंजमेंट मध्ये जर डिफेक्ट येत असेल तर तो कुठला असणार आहे, पॉइंट डिफेक्ट असणार आहे. बघा लाईन डिफेक्ट आणि पॉइंट डिफेक्ट. लाईन डिफेक्ट, इट इज द डिफेक्ट विच इज ऑकर्ड ड्यू टू arrangement of line. What is the meaning of point defect? It is the defect which are arranged due to arrangement of point. तुमच्या पॉइंटच्या अरेंजमेंट मध्ये डिफेक्ट येत असेल तर पॉइंट डिफेक्ट. आता नंतर लाईन डिफेक्ट आणि पॉइंट डिफेक्ट मध्ये काय बघा, जो तुमचा पॉइंट डिफेक्ट आहे त्याचा आपल्याला डिटेल मध्ये स्टडी करत जायचा आहे. पॉइंट डिफेक्ट मध्ये काय असणार आहे तुमचं, फर्स्ट इज द पॉइंट डिफेक्ट आर क्लासिफाईड इनटू 3 पार्ट किंवा 3 पॉइंट्स. फर्स्ट इज व्हॉट, व्हॅलन्सी डिफेक्ट. सेकंड कुठला आहे, इंटरस्टिशियल डिफेक्ट. अँड थर्ड इज कुठला, प्लेन डिफेक्ट. आता आपल्याला करायचंय काय की पॉइंट डिफेक्ट मध्ये काय की अरेंजमेंट कोणाची करायची आहे, पॉइंटची करायची. त्या पॉइंटच्या अरेंजमेंट मध्ये जर डेव्हिएशन दिसत असेल तर तो कुठला असणार, पॉइंट डिफेक्ट असणार. आता पॉइंट डिफेक्ट मध्ये किती नंबर ऑफ डिफेक्ट्स आहेत, दीज आर द 3 नंबर ऑफ डिफेक्ट्स. त्या 3 नंबर ऑफ डिफेक्ट्स आपण 1 बाय 1 स्टडी करणार आहे. फक्त तुम्ही लक्षात ठेवा की आतापर्यंत मी काय सांगितलंय, डिफेक्ट म्हणजे काय, इट इज द डेव्हिएशन विच आर ऑकर्ड इन द अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. त्या डिफेक्टचं क्लासिफिकेशन कसं केलंय, लाईन डिफेक्ट अँड पॉइंट डिफेक्ट. लाईन डिफेक्ट मध्ये काय सांगायचं आहे, इट इज द डिफेक्ट विच इज ऑकर्ड ड्यू टू अरेंजमेंट ऑफ लाईन. ज्या काही लाईन्स असतात ते सगळ्यांना समजतं लाईन्स म्हणजे काय. व्हॉट इज द मिनिंग ऑफ पॉइंट डिफेक्ट, इट इज द डिफेक्ट विच इज ऑकर्ड ड्यू टू अरेंजमेंट ऑफ पॉइंट. पॉइंटच्या अरेंजमेंट मध्ये जर डिफेक्ट दिसत असेल तर पॉइंट डिफेक्ट. आता नंतर काय, पॉइंट डिफेक्टचं क्लासिफिकेशन. कसं क्लासिफिकेशन बघा, दीज आर द 3 टाइप्स विच आर क्लासिफाईड पॉइंट डिफेक्ट.
आता पॉईंट डिफेक्ट मध्ये पहिला कुठला आहे बघा, व्हॅलन्सी डिफेक्ट. त्या व्हॅलन्सी डिफेक्टला मी एक्सप्लेन करतो. फर्स्ट इज व्हॉट, व्हॅलन्सी डिफेक्ट. एकदम सिंपल आहे, नावातच मिनिंग लपलेला आहे. डिफेक्ट नावाचा कन्सेप्ट जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर फक्त तुम्ही कुठला शब्द लक्षात ठेवायचा आहे, डेव्हिएशन. फक्त काय लक्षात ठेवायचं आहे, डेव्हिएशन. आणि कोणाचं डेव्हिएशन, अरेंजमेंट ऑफ पार्टिकलचं डेव्हिएशन दिसत असेल तर तो डिफेक्ट असेल. आता पहिला तुमचा कुठला आहे बघा, व्हॅलन्सी डिफेक्ट. फर्स्ट इज व्हॉट, व्हॅलन्सी डिफेक्ट. काय घडते बघा व्हॅलन्सी डिफेक्ट मध्ये, व्हॉट इज द मिनिंग ऑफ व्हॅलन्सी डिफेक्ट. व्हॅलन्सी डिफेक्ट मध्ये काय घडते ते क्लिअर करा. की व्हॅलन्सी डिफेक्ट म्हणजे नेमका तो कसा ऑकर होत असेल किंवा नेमका तो कसा घडत असेल ते एकदा क्लिअर करा. आता व्हॅलन्सी डिफेक्ट मध्ये काय बघा, कन्सिडर दिस इज द आयोनिक क्रिस्टल और आयोनिक सॉलिड. हा माझ्याकडे एक आयोनिक सॉलिड आहे, त्याच्यामध्ये मी अरेंजमेंट कोणाची करणार आहे. जर दिलेला सॉलिड आयोनिक असेल तर, व्हॉट इज द मिनिंग ऑफ आयोनिक सॉलिड. जर दिलेला सॉलिड आयोनिक असेल तर त्याच्यामध्ये अरेंजमेंट कोणाची करायची आहे, आयन्सची करायची. त्या आयन्स म्हणजे कोण, कॅटायन्स अँड व्हॉट, एनायन्स. आता व्हॅलन्सी डिफेक्ट मध्ये काय करतो मी, एक एक्झाम्पल घेतो, नंतर व्हॅलन्सी डिफेक्टची डेफिनेशन सांगतो. आयोनिक सॉलिडची अरेंजमेंट कशी करतात, कॅटायन आणि एनायन्सला घेऊन करतात. आता मला काय करायचं बघा, की हा मी कोण घेतलाय, एक आयोनिक सॉलिड घेतला. त्या आयोनिक सॉलिड मध्ये काय घडणार आहे, तुमचा व्हॅलन्सी डिफेक्ट घडणार आहे. कसा घडतो बघा, की आयोनिक सॉलिड मध्ये कोण आले, कॅटायन्स अँड एनायन्स आले. दिस वन इज द एनायन, दिस वन इज द कॅटायन, दिस वन इज द एनायन, दिस वन इज द कॅटायन, दिस वन इज द एनायन, दिस वन इज द कॅटायन. कॅटायन, एनायन, कॅटायन अँड व्हॉट, एनायन, कॅटायन अँड एनायन, एनायन, हिअर इज द कॅटायन, एनायन, cation, anion and what, cation, cation, here is anion, cation, anion, cation and what, anion. जर अशी अरेंजमेंट असेल तर ह्या अरेंजमेंट मध्ये डेव्हिएशन नसणार आहे. आता घडते काय बघा, व्हॅलन्सी डिफेक्ट मध्ये काय घडतंय की ओरिजिनल पोझिशन तुमची कोणाची बघा, एक हा तुमचा कोण आहे, कॅटायन आहे, सॉरी एक हा तुमचा एनायन आहे. हा एनायन मिस झाला, हा एनायन त्याच्या ओरिजिनल पोझिशन पासून मिस झाला. आणि कन्सिडर करा कुठलाही कॅटायन तुम्ही सिलेक्ट करा, मी इथला कॅटायन सिलेक्ट करतो. एनायन म्हणजे एनायन्स आर निगेटिव्हली चार्ज, कॅटायन्स आर पॉझिटिव्हली चार्ज. आता व्हॅलन्सी डिफेक्ट कसा घडतो बघा, नावात मिनिंग लपलाय, मी तेच तुम्हाला सांगतोय की हा जर तुमचा आयोनिक सॉलिड असेल, दिस वन इज द आयोनिक सॉलिड असेल तर काय घडतंय बघा, इन दिस आयोनिक सॉलिड कॅटायन अँड एनायन मिसिंग देअर ओरिजिनल पोझिशन. कॅटायन आणि एनायनने काय केली, त्यांची ओरिजिनल पोझिशन मिस केली आहे. म्हणजे डेफिनेटली इथं कोण यायला पाहिजे होतं सांगा, जर आपण याचा अभ्यास केला तर मला इथं कोण दिसायला पाहिजे, टोटली पॉझिटिव्हली चार्ज आहेत, म्हणजे सेंटरला निगेटिव्हली चार्ज पाहिजे. आणि इथं कोण पाहिजे, पॉझिटिव्हली चार्ज. काय घडलं, दिस निगेटिव्हली चार्ज एनायन मिसिंग देअर पोझिशन. ह्या एनायनने त्याची पोझिशन मिस केली. हा पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन आहे, त्याने पण त्याची पोझिशन मिस केली. मिस केली म्हणजे त्या ठिकाणी ते नसणार आहे. जर पोझिशन मिस करतात म्हणजे त्या ठिकाणी ते नसणार आहेत. आता बघा ह्या अरेंजमेंट मध्ये मला काहीतरी चेंजेस दिसतात, काहीतरी डिफरंट दिसतोय. इथं कोणतरी नाही म्हणजे इथे एक एम्प्टी स्पेस तयार झाली, व्हॅकंट स्पेस तयार झाली. इथं पण कोण नाही, इथं पण एम्प्टी स्पेस आहे, व्हॅकंट स्पेस आहे. म्हणून त्याला म्हणायचं कुठला डिफेक्ट, व्हॅलन्सी डिफेक्ट. बघा समजतंय का. व्हॅलन्सी डिफेक्ट मध्ये काय करणार आहे, डेफिनेटली की ज्या सॉलिडची तुम्ही अरेंजमेंट करणार त्या सॉलिड मध्ये काय तयार होणार आहे, व्हॅलन्सी तयार होणार, एम्प्टी स्पेस तयार होणार. म्हणून त्याला कुठला डिफेक्ट म्हणायचं, व्हॅलन्सी डिफेक्ट. बघा नाव लक्षात येते का तुमच्या, कोण तयार झाले इथं, व्हॅलन्सीज तयार झाल्या. व्हॅलन्सी म्हणजे एम्प्टी स्पेस तयार झाली, त्या ठिकाणी कोणीही नाहीये असं असेल तर दिस डिफेक्ट इज कॉल्ड ॲज व्हॅलन्सी डिफेक्ट. काय होतं मग व्हॅलन्सी डिफेक्ट मध्ये, ए डिफेक्ट विच इज ऑकर्ड ड्यू टू, हा डिफेक्ट कशामुळे घडतोय, ए डिफेक्ट विच इज ऑकर्ड ड्यू टू मिसिंग द पोझिशन ऑफ कॅटायन्स अँड एनायन्स इन ए क्रिस्टल लॅटिस. तुमच्या क्रिस्टल लॅटिस मध्ये जर कॅटायन्स आणि एनायन्स त्यांची ओरिजिनल पोझिशन मिस करत असतील, पण जर ते कॅटायन आणि एनायन रिप्लेस होत असतील तरच तो डिफेक्ट, दिस डिफेक्ट इज कॉल्ड ॲज व्हॅलन्सी डिफेक्ट. तरच त्या डिफेक्टला कुठला डिफेक्ट म्हणायचं, व्हॅलन्सी डिफेक्ट म्हणायचं. बघा तुमच्या लक्षात येते का व्हॅलन्सी डिफेक्ट म्हणजे काय, व्हॅलन्सी तयार होतात, व्हॅलन्सी फॉर्म होतात, व्हॅलन्सीज फॉर्म होतात. म्हणून त्या डिफेक्टला कुठला डिफेक्ट म्हणायचं, व्हॅलन्सी डिफेक्ट. म्हणून या डिफेक्टला आपण काय म्हणणार आहे, व्हॅलन्सी डिफेक्ट. आता लक्षात ठेवा की इन केस ऑफ व्हॅलन्सी डिफेक्ट व्हॉट हॅपन्स, जर व्हॅलन्सी डिफेक्ट तुमचा ऑकर होत असेल किंवा घडत असेल तर त्यावेळेस काय घडतं बघा, की ओरिजिनल पोझिशन मिस झाली आणि समजा ह्या क्रिस्टलाइन सॉलिडचा किंवा ह्या क्रिस्टल लॅटिसची मी डेन्सिटी काढली. लक्षात ठेवा डेन्सिटीवरती बरेच लोक क्वेश्चन विचारतात. जर याची मी काय काढली, डेन्सिटी काढली तर काय घडणार आहे बघा,
की ओरिजिनली व्हॅलन्सी डिफेक्ट मध्ये काय घडतंय, कॅटॅन आणि अनायन्स त्या दोघांनी त्यांची पोझिशन मिस केली, म्हणजे त्यांच्या पोझिशनवरती कोणच नाही, ती पोझिशन ब्लँक आहे. जसं मी आता तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, 9 स्टुडंट पैकी एक स्टुडंट अब्सेंट राहिला, पण त्या अब्सेंट स्टुडंटच्या जागेवरती दुसरा कोणीही बसलेला नाहीये. अशी जर अरेंजमेंट असेल तर त्या ठिकाणी कुठला डिफेक्ट असणार, व्हॅलन्सी डिफेक्ट असणार. इथे सेम तेच घडलंय. कन्सिडर करा दिस ऑल आर द स्टुडंट, आणि त्या स्टुडंट पैकी 2 जण अब्सेंट राहिले, एक मुलगा होता एक मुलगी होती. 2 जण अब्सेंट राहिले, असं असेल तर तिथं त्यांच्या स्पेसवरती काय तयार झाल्या, व्हॅलन्सीज तयार झाल्या. त्या डिफेक्टला काय म्हणायचं, व्हॅलन्सी डिफेक्ट म्हणायचं. आता ह्या क्रिस्टलाइन सॉलिडचा मी काय करतोय, किंवा ह्या आयोनिक सॉलिडचा मी काय करतोय, डेन्सिटी काढतोय. काय घडेल बघा डेन्सिटी बाबतीमध्ये, बाकीचे फक्त तुम्हाला काय सांगतील की डेन्सिटी इन्क्रीजेस और डिक्रीजेस और देयर इज नो एनी चेंज इन डेन्सिटी. तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जातो, इन केस ऑफ व्हॅलन्सी डिफेक्ट दिस व्हॅलन्सी डिफेक्ट इफेक्टेड ऑन डेन्सिटी ऑर नॉट. जर ह्या व्हॅलन्सी डिफेक्ट दिस व्हॅलन्सी डिफेक्ट तुमच्या डेन्सिटीवरती अफेक्ट करतो की नाही ते तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जातं. तर ते तुम्ही एक्सप्लेन कसं करणार किंवा सांगणार आहे कसं, की ते लक्षात कसं ठेवायचं. कारण आपल्याकडे 3 नंबर ऑफ डिफेक्ट्स आहेत. 3 नंबर ऑफ डिफेक्ट्स मध्ये कुठे डेन्सिटी वाढते, कुठे डेन्सिटी कमी होते, कुठे डेन्सिटी आहे तशीच राहते. काही डिफेक्ट मध्ये डेन्सिटी डिक्रीज होत असेल, काही डिफेक्ट मध्ये डेन्सिटी इन्क्रीज होत असेल, काही डिफेक्ट्स मध्ये डेन्सिटी कॉन्स्टंट राहत असेल. आता इथं डेन्सिटीच्या बाबतीमध्ये काय घडतंय बघा, की ओरिजिनल पोझिशन मिस झाली आहे. असायला किती पाहिजे होते क्रिस्टल लॅटिस मध्ये, असायला किती पाहिजे होते, की टोटल नंबर ऑफ जेवढे आहेत, म्हणजे इथं पण असायला पाहिजे होतं, इथं पण असायला पाहिजे होतं. त्यावेळेची डेन्सिटी वेगळी असणार. त्यावेळेची डेन्सिटी म्हणजे ही झाली ओरिजिनल डेन्सिटी याची. ह्या आयोनिक सॉलिडची ओरिजिनल डेन्सिटी म्हणजे काय, की इथं जर कॅटन आणि अनायन्स अवेलेबल असतील आणि त्यावेळेस जर मी डेन्सिटी काढत असेल तर ती डेन्सिटी कुठली असणार, एक्झॅक्ट डेन्सिटी असणार, म्हणजे बरोबर डेन्सिटी असणार. आता मला काय करायचं, व्हॅलन्सी डिफेक्ट दिसतोय म्हणजे ह्या 2 स्पेस मला एम्प्टी दिसत आहेत किंवा व्हॅकंट दिसत आहेत, म्हणून त्याला आपण व्हॅलन्सी डिफेक्ट म्हणतोय. जर व्हॅकंट स्पेस क्रिएट होत असेल तर त्या व्हॅकंट स्पेस क्रिएट झाल्यानंतर त्या व्हॅलन्सी डिफेक्टचा तुमच्या त्या आयोनिक सॉलिडच्या डेन्सिटीवरती इफेक्ट होतो का, तुमच्या त्या आयोनिक सॉलिडचा कशावरती इफेक्ट होतो का, डेन्सिटीवरती इफेक्ट होतो का ते क्लिअर करा. डेन्सिटी म्हणजे काय असतं, डेन्सिटी इज नथिंग बट इट इज द रेशो ऑफ मास विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम. आता घडतंय काय बघा, इथून एक कॅटायन गेला, इथून एक अनायन गेला. कॅटायन आणि अनायनला काहीतरी मास असलं पाहिजे, कॅटायन्स आणि अनायन्सला काहीतरी मास असलं पाहिजे ना. आता इथला एक कॅटायन जातो, इथला एक अनायन जातो, म्हणजे ते 2 जण तुमच्या त्या आयोनिक सॉलिड मधून रिप्लेस झालेत, कुठेतरी मिस झाले, ते त्यांच्या जागेवरती येऊन बसू शकले नाहीत, म्हणून तो व्हॅलन्सी डिफेक्ट आहे. मग जर मास तुमचं चेंज होत असेल, जर ह्यांना काहीतरी मास असेल आणि ते मास जर कमी होत असेल, मास कमी होते म्हणजे डेफिनेटली काय होणार आहे, डेन्सिटी कमी होणार आहे. म्हणूनच लक्षात ठेवा, इन केस ऑफ व्हॅलन्सी डिफेक्ट डेन्सिटी गोज ऑन, काय होणार सांगा मग, डेन्सिटी काय होणार, डेन्सिटी डिक्रीजेस और इन्क्रीजेस, डेन्सिटी गोज ऑन डिक्रीजेस. लक्षात ठेवा, एखाद्या बसमधून रोज एवढे मुलं जात असतील किंवा एवढे लोक जात असतील किंवा पीपल जात असतील, जर ह्या सगळ्यांचं जर मास मी घेतलं, त्या बसमध्ये बसल्यानंतर सगळ्यांचं मी मास काढलं, तर ते मास मला काहीतरी मिळणार आहे, XYZ मिळणार आहे, ते मास मला काहीतरी मिळणार आहे. पण मी नंतर काय केलं, 2 पीपल जे काही डेली ट्रॅव्हलिंग करतात त्यांच्यापैकी 2घांना मी बाहेरच ठेवलं, म्हणजे त्यांना मी यूज दिलं नाही, आणि त्यावेळेस त्या बसचं मास घेतलं, तर ते मास वाढणार आहे का कमी होणार. जर ते मास कमी होत असेल, लक्षात ठेवा, मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. जर मास कमी होत असेल तर डेफिनेटली डेन्सिटी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. म्हणून इन केस ऑफ व्हॅलन्सी डिफेक्ट डेन्सिटी गोज ऑन डिक्रीजेस, हे लक्षात ठेवा. व्हॅलन्सी डिफेक्ट मध्ये काय होते, डेन्सिटी डिक्रीज होते. आता व्हॅलन्सी डिफेक्ट झाल्यानंतर तुमचा कुठला असणार आहे, व्हॅलन्सी डिफेक्ट लक्षात येतोय, तुमच्या अरेंजमेंट मध्ये व्हॅलन्सी तयार होत असतील तर व्हॅकंट स्पेस राहत असतील तर त्याला व्हॅलन्सी डिफेक्ट म्हणायचं आहे. आता व्हॅलन्सी डिफेक्टला दुसरं बघा, की व्हॅलन्सी डिफेक्ट नंतर तुमचा कोण येणार आहे, इंटरस्टिशियल डिफेक्ट. व्हॅलन्सी डिफेक्ट नंतर कुठला डिफेक्ट येणार, इंटरस्टिशियल डिफेक्ट. व्हॅलन्सी डिफेक्टला दुसरं नाव आहे स्कॉटी डिफेक्ट. स्कॉटी नावाच्या सायंटिस्टने त्याचा अभ्यास केला असेल म्हणून त्यांनी त्याला त्याचं नाव देऊन टाकलं स्कॉटी डिफेक्ट. आता नेक्स्ट कुठला आहे बघा, तुमचा व्हॅलन्सी डिफेक्ट झाल्यानंतर कुठला आहे, इंटरस्टिशियल डिफेक्ट. सेकंड इज व्हॉट, इंटरस्टिशियल डिफेक्ट. इंटरस्टिशियल डिफेक्ट, इंटरस्टिशियल डिफेक्ट आणि व्हॅलन्सी डिफेक्ट हे दोनच आजच्या लेक्चरला आपण एक्सप्लेन करतोय. इंटरस्टिशियल डिफेक्ट मध्ये काय घडते बघा, व्हॉट हॅपन इन केस ऑफ इंटरस्टिशियल डिफेक्ट. इंटरस्टिशियल डिफेक्ट मध्ये काय घडतं, सॉरी इथं कोण येणार तुमचा, इम्प्युरिटी डिफेक्ट आहे. आता इंटरस्टिशियल डिफेक्ट मध्ये काय घडतंय, कन्सिडर करा, हाच तुमचा आयोनिक सॉलिड मी घेतला, आता होता तोच घेतला, आयोनिक सॉलिडच घेतलाय मी. काय घडते बघा, दिसते आयोनिक सॉलिड मध्ये पॉझिटिव्हली निगेटिव्हली चार्जची अरेंजमेंट असणार आहे, पॉझिटिव्हली निगेटिव्हली चार्ज आयन्सची अरेंजमेंट असणार आहे.
आता बघा इंटरस्टिशियल डिफेक्ट मध्ये नेमकं काय घडतंय. व्हॉट हॅपन इन केस ऑफ इंटरस्टिशियल डिफेक्ट. इंटरस्टिशियल डिफेक्ट मध्ये काय घडतंय बघा. हा तुमचा आयोनिक सॉलिड आहे. आता या आयोनिक सॉलिड मध्ये काय दिसणार आहे, डेव्हिएशन दिसणार आहे. काय घडतंय बघ, हा एक कॅटायन आहे. हा काय कॅटायन आहे. हा एक कॅटायन ओरिजिनल पोझिशन सोडतोय. हा कॅटायन त्याची ओरिजिनल पोझिशन सोडतोय आणि दुसऱ्या पोझिशनला जाऊन बसतोय. हा कॅटायन काय करतोय, त्याची ओरिजिनल पोझिशन मिस करतोय आणि दुसऱ्या पोझिशनला जाऊन बसतोय. बघा मी काय सांगतो ते समजतंय का. कॅटायनने त्याची ओरिजिनल पोझिशन मिस केली आहे. कॅटायनने त्याची ओरिजिनल पोझिशन मिस केली आहे, पण तो दुसऱ्या एका पोझिशनवरती जाऊन बसला. आता घडतंय काय बघा, हेच मी इकडे काढतोय. This one is the positively charged, this one is the negatively charged, this is also negatively charged and this is the positively charged. आता कॅटायनने त्याची ओरिजिनल पोझिशन मिस केली, पण तो कुठे जाऊन बसलाय, दुसऱ्या एका ठिकाणी जाऊन बसलाय. बघा समजते का बघा. दिस पोझिशन इज कॉल्ड एज इंटरस्टिशियल पोझिशन. असं जर चौघांच्या मध्ये जाऊन तो बसत असेल, समजा मी इथं नाही, काही काही मुलांना वाटलं की सर मला इथं दाखवायचं, तुम्ही इथं दाखवा. काही मुलांना वाटलं की नाही सर मला कुठं दाखवायचं, जर हे आणखी मी वाढवत गेलो तर हा मी इथं दाखवला तर अशी जर पोझिशन तो ऑक्युपाय करत असेल तर त्या पोझिशनला म्हणायचं इंटरस्टिशियल पोझिशन. अशा पोझिशनला जर तुमचा आयन जाऊन बसत असेल, दिस पोझिशन इज कॉल्ड एज इंटरस्टिशियल पोझिशन. बघा तुमच्या लक्षात येतं की इंटरस्टिशियल पोझिशन कशाला म्हणायचं. आता इथं काय घडलंय की जो तुमचा कॅटायन आहे ओरिजिनल पोझिशन त्याने मिस केली. हे त्यांची अरेंजमेंट होती. इथं तुमचा कॅटायन होता. दिस कॅटायन रिप्लेस देअर ओरिजिनल पोझिशन अँड ऑक्युपाइज द इंटरस्टिशियल साइट और इंटरस्टिशियल पोझिशन. ह्या पोझिशनला कुठली पोझिशन म्हणायचं. असं जर चौघांच्या मध्ये जाऊन तो बसत असेल, दिस पोझिशन इज कॉल्ड एज इंटरस्टिशियल पोझिशन. ही कुठली पोझिशन झाली तुमची, इंटरस्टिशियल पोझिशन. त्या पोझिशनला कुठली पोझिशन म्हणायचं, इंटरस्टिशियल पोझिशन म्हणायचं आहे. म्हणून ह्या डिफेक्टला कुठलं नाव दिलं, इंटरस्टिशियल डिफेक्ट. काय घडतंय बघा मग, इंटरस्टिशियल डिफेक्ट कशाला म्हणायचं आहे. ए डिफेक्ट पाहिजे तर डेफिनेशन बघा. व्हॉट इज द मिनिंग ऑफ इंटरस्टिशियल डिफेक्ट. ए डिफेक्ट विच इज ऑकर, कशामुळे घडतोय बघा. ए डिफेक्ट विच इज ऑकर्ड ड्यू टू मिसिंग ऑफ कॅटायन देअर ओरिजिनल पोझिशन and occupies interstitial side or interstitial position. This defect is called as interstitial defect. जर interstitial defect लक्षात आला असेल तर पुढचा एक कन्सेप्ट क्लिअर करा. देन व्हॉट इज द मिनिंग ऑफ किंवा व्हॉट इज द इफेक्ट ऑफ डेन्सिटी. इंटरस्टिशियल डिफेक्टचा डेन्सिटीवरती काही इफेक्ट होतो का ते एकदा क्लिअर करा. डेन्सिटीवरती तुमचा इंटरस्टिशियल डिफेक्टचा काही इफेक्ट होतो का. आता व्हॅलेन्सी डिफेक्ट मध्ये काय घडत होतं की तुमचा ओरिजिनल कॅटायन आणि एनायन हे पोझिशन मिस करत होते, म्हणजे त्या आयोनिक सॉलिड मधून ते रिप्लेस होत होते. पण इथं काय झालं इंटरस्टिशियल डिफेक्ट मध्ये की तो त्याची ओरिजिनल पोझिशन तुमच्या कॅटायनने मिस केली आहे. ओरिजिनल पोझिशन कॅटायनने मिस केली, पण तो तुमच्या आयोनिक सॉलिड मध्ये कुठंतरी जाऊन बसलाय, म्हणजे त्या कॅटायनचं त्या आयोनिक सॉलिड मध्ये कुठंतरी मास आहे तसं आहे. मला सांगा इंटरस्टिशियल डिफेक्ट मध्ये डेन्सिटी तुमची वाढणार आहे, कमी होणार आहे तशीच राहणार. जर तुमच्या लक्षात आलं असेल तर कॅटायन त्याची ओरिजिनल पोझिशन मिस केली, सोडून दिलाय, पण तो तुमच्या आयोनिक सॉलिड मध्ये अवेलेबल आहे. असं असेल तर interstitial defect does not affect on density. That is nothing but density does not change in a interstitial defect. इंटरस्टिशियल डिफेक्ट मध्ये डेन्सिटी चेंज होणार नाहीये, म्हणजे ती डेन्सिटी कशी राहील, अनचेंज्ड राहील. डेन्सिटी कशी असणार, अनचेंज्ड असणार. आता बघा व्हॅलेन्सी डिफेक्टला दुसरं नाव आहे स्कॉटी डिफेक्ट. इंटरस्टिशियल डिफेक्टला दुसरं नाव आहे फ्रँकेल डिफेक्ट. काही वेळेस स्कॉटी डिफेक्ट म्हणून नाव दिलं जातं किंवा काही वेळेस फ्रँकेल डिफेक्ट नाव दिलं जातं. एक्झाम मध्ये बऱ्याच वेळेस याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो, डिस्टिंग्विश बिटवीन व्हॅलेन्सी डिफेक्ट और इंटरस्टिशियल डिफेक्ट. व्हॅलेन्सी डिफेक्ट कशाला म्हणायचं लक्षात आलं, इंटरस्टिशियल डिफेक्ट कशाला म्हणायचं लक्षात आलंय. इंटरस्टिशियल डिफेक्ट मध्ये कॅटायन हा तुमचा इंटरस्टिशियल पोझिशनला जाऊन बसतोय. व्हॅलेन्सी डिफेक्ट मध्ये ऑलरेडी कॅटायन्स आणि एनायन्स त्यांची ओरिजिनल पोझिशन और प्लेस हे मिस करतायत. व्हॅलेन्सी डिफेक्ट मध्ये डेन्सिटी डिक्रीज होते, तर इंटरस्टिशियल डिफेक्ट मध्ये डेन्सिटी मध्ये कुठलाही चेंज घडत नाहीये, कारण कॅटायन्स आणि एनायन्स हे सेम जेवढे नंबर ऑफ सुरुवातीला होते तेवढेच फायनली आहेत. आता इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये काय घडतं ते एकदा क्लिअर करा. इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये काय घडतं ते क्लिअर करा. व्हॉट हॅपन इन केस ऑफ इम्प्युरिटी डिफेक्ट. इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये काय घडतं ते एकदा क्लिअर करा. मी फक्त ओरली सांगतो इम्प्युरिटी डिफेक्टच्या बाबतीमध्ये.
व्हॉट हॅपन इन केस ऑफ इम्प्युरिटी डिफेक्ट. काय घडते बघा इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये, की तुमचे कॅटायन आणि एनायन त्यांची ओरिजिनल पोझिशन मिस करतायत. कॅटायन्स आणि एनायन्स त्यांची ओरिजिनल पोझिशन मिस करतायत, पण त्या कॅटायनच्या जागेवरती दुसऱ्या एखाद्या आयनचा किंवा दुसऱ्या एखाद्या सॉलिडचा कॅटायन येऊन बसतोय, एनायनच्या ऐवजी दुसऱ्या एखाद्या सॉलिडचा एनायन येऊन बसतोय. असं असेल तर दिस डिफेक्ट इज कॉल्ड ॲज इम्प्युरिटी डिफेक्ट. आणखी एकदा बघा इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये काय घडत आहे, की समजा आता आपल्या क्लासमध्ये किती मुलं होते, 9 नंबर ऑफ स्टुडंट्स होते. किती होते, 9 नंबर ऑफ स्टुडंट्स होते. दीज आर द 9 नंबर ऑफ स्टुडंट्स. घडलं काय, ह्या 9 स्टुडंट पैकी एक स्टुडंट हा मिस झाला, म्हणजे तो तुमच्या लेक्चरला आला नाही. पण काय झालंय की 9 स्टुडंट एका क्लासमधले होते, पण त्याच क्लासमध्ये एक असा मुलगा येऊन बसलाय की तो त्या क्लासमधला नाही तरी पण त्या क्लासमध्ये येऊन बसला. असं असेल तर, अशी जर अरेंजमेंट तुम्हाला दिसत असेल किंवा अशी जर कंडिशन तुमच्या समोर असेल तर दिस डिफेक्ट इज कॉल्ड ॲज इम्प्युरिटी डिफेक्ट. म्हणजे काय झालं, आता कन्सिडर करा हा क्लास आपल्या कितीचा आहे, 12th स्टँडर्डच्या स्टुडंट्स आहे. हा कितीचा आहे, 12th स्टँडर्डच्या स्टुडंट्स आहे. म्हणजे हे सगळे 12th चे स्टुडंट आहे. इथला एक स्टुडंट मिस आहे, म्हणजे तो आलेला नाहीये. आणि त्या 12th स्टँडर्डच्या ऐवजी कुठल्या क्लासमधला जाऊन मुलगा बसला, इथं कोण आला आता, हा दिस स्टुडंट फ्रॉम द 11th स्टँडर्ड क्लास. मग असं जर तुम्हाला दिसत असेल तर हा 11th स्टँडर्ड मधून आलेला जो स्टुडंट असेल तो कुठल्या फॉर्म मध्ये आला, इम्प्युरिटीच्या फॉर्म मध्ये आला. अशी जर अरेंजमेंट असेल तर त्याला कुठला डिफेक्ट म्हणायचं, इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणायचं. समजते का बघा. व्हॅलेन्सी डिफेक्ट, इंटरस्टिशियल डिफेक्ट अँड इम्प्युरिटी डिफेक्ट. इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये काय घडतं, कॅटायन्स अँड एनायन्स मिसिंग देअर ओरिजिनल पोझिशन. ठीक आहे, कॅटायन्स आणि एनायन्स निघून गेले, पण त्या कॅटायन्स आणि एनायन्स ऐवजी दुसरा कोण आला, दुसऱ्या सॉलिड मधला एक कॅटायन आला त्या तुमच्या ओरिजिनल कॅटायनच्या पोझिशन वरती, आणि एनायन पण दुसऱ्या सॉलिड मधला आला तुमच्या ओरिजिनल कॅटायनच्या पोझिशन मध्ये. ते कॅटायन्स आणि एनायन्स कुठल्या फॉर्म मध्ये आले, इम्प्युरिटीच्या फॉर्म मध्ये आले, म्हणून त्या डिफेक्टला कुठला डिफेक्ट म्हणायचं, इम्प्युरिटी डिफेक्ट. नेक्स्ट लेक्चरला आपण काय करणार आहे की डिफेक्ट मध्ये व्हॅलेन्सी डिफेक्ट, इंटरस्टिशियल डिफेक्ट आणि इम्प्युरिटी डिफेक्ट हे आता मी एक्सप्लेन केले. नेक्स्ट लेक्चरला आपण व्हॅलेन्सी डिफेक्ट आणि इम्प्युरिटी डिफेक्ट, इंटरस्टिशियल डिफेक्ट या दोघांमधला काय बघणार, डिस्टिंग्विश बघणार. थँक्यू.